आज आपण महाराष्ट्र पोलीस प्रहरी पोलीस सत्तेचा वायू न्यूज आणि एक्सप्रेस न्यूज 70 आपल्याकडं शिरपूरचे कामते म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी आले होते की त्यांनी वारंवार त्यांच्या जमिनीसाठी काहीतरी रस्त्यासाठी कागदपत्र कार्यालयाला असू द्या, तहसीलदारांना असू द्या, पोलीस स्टेशनला असू द्या, एसपीला पत्र पूर्णपणे त्या वेळेस केली. पण काय प्रशासन म्हणजे थोडक्यात पोलीस स्टेशनचं त्याला सपोर्ट मिळते, एस पीचं मिळते, साहेबांचं मिळते. पण त्यांचं म्हणणं आहे की तहसीलदाराकडून आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यासाठी आपण त्यांच्या तोंडीच आपण ऐकू की त्यांचं म्हणणं काय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मी विष्णुपंत रामचंद्र कामटे, राहणार श्रीपूर. काय संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन, एस पी आणि तहसीलदार यांच्या विरोधात काय तक्रार आहे का? पोलीस स्टेशनच्या विरोधात आहे का पोलीस स्टेशनच्या विरोधात काही नाही. पोलीस स्टेशनचं स्वागत आहे. सहकार्य करते. फक्त माननीय तहसीलदार साहेब हे माळशिरसचे जाणीवपूर्वक त्रास आणि हे करत नाहीत, म्हणजे टाळाटाळ करतात. माझं 8/5/2026 माननीय कोर्टाची ऑर्डर झाली रस्ता खुला करण्यासाठी. तरी तुमची जमीन कुठे आहे? माझी जमीन मौजे दसूर ते गट नंबर 303/2 3 एकर क्षेत्र आहे. माझं 1 एकर माझ्या नावा आणि माझ्या भावाच्या नावावर 2 एकर. आज 13 वर्ष रान पडीक आहे. मोठमोठी झाडं उगवले ते. कशामुळं? जे रस्ता अडवलाय त्या प्रतिवादी नागनाथ कृष्णाजी सावंत. कशामुळे अडवतात ते? हा रस्ता तुला लिहून दिला नाही, जन कोणी लिहून दिलाय त्याच्याकडे जाऊन घे असं तो म्हणतोय. आणि या संदर्भात काय कोर्टात वगैरे असं दावा आहे का? कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टात दावा दाखल केला मी 2024ला. त्याची ऑर्डर झाली 8/5/2026ला ऑर्डर झाली की तुर्तातुर्त मनाई आदेश कोर्टाने प्रतिवादीच्या विरोधात केलेला आहे. तरी पण मग ती पत्र ऑर्डर घेऊन मी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे 13/5/2026ला तहसील कार्यालय माळशिरस येथे गेल्यानंतर त्यांनी मला 20/5/2026ला पत्र मंजूर करून 4/6/2000 ही तारीख रस्ता खुला करण्यासाठी नेमली होती. परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रोटेक्शन मला मिळालं नसल्या कारणाने SP ऑफिसवरून रिपोर्ट आला की पुढील तारीख निश्चित करून माननीय तहसील कार्यालयातून पुढील तारीख निश्चित करून अहवाल पाठवावा. पण माननीय तहसील साहेब यांना वेळोवेळी म्हणजे 8/6ला परत 2 दिवसानं 8/6/2026 रोजी मी परत पत्र दिलं की मला पोलीस संरक्षणची तारीख पहिली गेलेली आहे, पुढली तारीख मला द्यावी. प्रोटेक्शनसाठी मला पुढली तारीख मिळावी जमिनीचा रस्ता खुला करण्यासाठी. काय वगैरे काय वाद वगैरे होऊ नये त्याच्यासाठी पोलीस संरक्षणासाठी मी पुढील तारीख मागायला गेलो तर मला ते टाळाटाळ केले. आम्हाला देता येत नाही म्हणले. असं कोण म्हणले? माननीय तहसीलदार सुरेश शेजूळ साहेब हे म्हणले हे आमचा अधिकार नाही म्हणले तारीख. मग आम्ही त्यांना लेखी मागितले, बाबा पहिली तुम्ही तारीख 20 तारखेला पत्र मंजूर केलं, आता का म्हणून तुम्ही हे करत नाही, टाळाटाळ करताय. ते आमचं काम नाही, कोर्टाचं काम आहे म्हणते ते. महसूलचं मला सांगा, महसूलचं काम ही कोर्टाचं असू शकतं का? महसूलचाच अधिकारी पाहिजे ना तिथं. तर अशा पद्धतीने टाळाटाळ केली की नंतर परत 8/6ला दिला त्याला टाळाटाळ केली. परत 18/6/2026ला माननीय तहसीलदार साहेबांना मी अकलूज येथे प्रांत अधिकारी ऑफिसला भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की पोलीस स्टेशनचा आम्हाला अहवाल द्या. मग वेळापूर पोलीस स्टेशनचा अहवाल दिला की सदर त्या तारखेला 4/6/2026ला मनुष्यबळ कमी असल्यामुळे बंदोबस्त देता आला नसल्याचं त्यांनी अहवाल पाठवला, तहसीलला दिला. त्याची सुद्धा प्रत माझ्याकडे आहे, पोच ते सादर केलेल्याची. आणि नंतर तो पण अर्ज त्यांनी फेटाळला. मग ह्याच्यावर तहसीलदारने मग मला वाटतंय की ह्याच्या मागचं मोठं राजकारण असावा. कारण तो माणूस
राजकीय पुढाऱ्याकडे फिरतोय, मग त्याच्यात त्याला काय करायचं ते कायद्यानं करू द्या ना, अष्टी बसू द्या, काय करायचं ते करू द्या, पण तो राजकीय पुढाऱ्याकडे जातो आणि त्या राजकीय पुढारी असा दबावासाठी माननीय तहसीलदार साहेब मला परवानगी देत नाहीत असा माझा आरोप आहे. गावातले पुढारी तहसीलदाराला सांगून त्यांच्यावर दबाव आणून तुम्हाला तारीखची टाळटाळ तहसीलदार करते. तहसीलदार साहेब टाळाटाळ करतात. मला SP साहेबाचं पण आता तुम्ही मंजुरी आहे. 2 तारीख वेळापूर पोलीस स्टेशन पण आम्हाला सहकार्य करतात, त्याच्याबद्दल स्वागत आहे. फक्त उद्या आता मी काल 30 तारखेला माननीय तहसील कार्यालयात असा अर्ज दिलाय. उद्या 2 तारखेला मी स्वखर्चानं रस्ता JCB ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्ता करणार आहे. जर तिथं काय अडचण आली, वादावाद झाली, काय हानमार झाली तर त्याला माननीय तहसीलदार कधी कुणाची भीती आहे, दडपण आहे की जीवास तुम्हाला काय धोका झाला हो निर्माण तर त्याला जबाबदार कोण? माननीय तहसीलदार साहेब जबाबदार राहतील असा मी अर्ज म्हणजे काल पण दिलाय. माळशिरसचे. माळशिरसचे तहसीलदार साहेब माननीय सुरेश शेजूळ साहेब हे जबाबदार राहतील. कारण मी त्याला साहेबांना मी काल तसं पत्र दिलंय टपाल ऑफिसला, त्याची पोच सुद्धा माझ्याकडे आहे. म्हणजे उद्या तुम्ही 2 तारखेला स्वतः स्वखर्चानं मी करणार आहे. जाणार आणि त्याला जी काय दगाफटका होईल त्याला माननीय तहसीलदार साहेब जबाबदार राहतील पूर्ण. आता आपण कामटे साहेबांच्या तोंडूनच ऐकले त्यांचे काय परिस्थिती चालली की प्रशासन न्याय व्यवस्थेकडे न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांचे न्यायाचा अन्याय त्यांच्यावर होतोय असं दिसतोय. तर आम्ही माळशिरस तहसीलला जाऊन तसेच साहेबांची गाडी घेऊन त्यांचे कामटे साहेबांची काय अडचण, त्यांना काय अडचण निर्माण होते, ही त्यांना योग्य न्याय देतील का नाही देतील हे आता माळशिरस तहसीलला गेल्यानंतर आम्ही त्यांची स्वतः बाईट घेऊ. धन्यवाद.